आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता या फॅमिलीने नवीन ग्रुप क्रिएट केलेला असतो आणि त्यामुळे ना आता त्या फॅमिलीमध्ये ग्रुपमध्ये चर्चा होत असते। आता पहिल्यांदा आजी गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवतो, ते सगळीकडे आता मेसेजची टोन वाजते, एकमेक सगळीजण मेसेज बघू लागतात। तेच आता इकडे अनु लगेच पमाला सांगत असते की मेसेज आला आहे। मग पमा तिचा मोबाईल ना अनुकडे देते आणि बघ बघ काय मेसेज आला आहे। मग ती म्हणते की गुड मॉर्निंग आलाय, मग इकडनं शुभप्रभात असं टाक आणि स्वामींचा फोटोही टाक असंही आता म्हटलं जातं। स्वामींचा फोटो आणि शुभप्रभात बघून ना सगळ्यांनाच बरं वाटतं, सगळीजण सकाळी सकाळी स्वामींचे आशीर्वाद घेतात। तेच आता इकडे ना मराठीचे सुविचार असतात, म्हणजे काहींना सुविचार पाठवायची सवय असते। आता उमाने छान असा सुविचार जो आहे तो पाठवलेला असतो आणि तो सुविचार आता इकडे असणारी अनुपमाला वाचून दाखवते। मग आता सगळं काही हॅपीली सुरू असतं। मग आता आपण काही ना काही मेसेज पाठवत राहते असं आजीचं असतं, म्हणजे आजी ना सध्या तरी घरातच आहे ना, मग आजीला काही टाइमपास म्हणून तिने ग्रुप वगैरे काढायला सांगितलंय। मग आता आजीची बडबड सुरू असते। तेच इकडे आता साक्षी आणि हे सगळेजण बसलेले असतात आणि तेव्हाच ना इकडे आता गप्पा सुरू असतात आणि मायरा मात्र आता ह्या सगळ्यांनी ना वैतागलेली असते, कारण त्या ग्रुपवर ना सारखे मेसेजेस येत असतात। तर इकडे जय आणि ह्यांनी सुद्धा डोक्याला हात लावून घेतलेला असतो। इकडे आजीचे काही मेसेजेस थांबत नसतात, आजी एकावर एक ना मेसेजेस करतच राहते। तेच आता तिकडे ही तेजस्विनी आलेली असते आणि तेजस्विनी आल्यावर म्हणत असते की काय गाई तुझं काय चाललंय, काय ते पप्पी बिप्पीचे फोटो पाठवतेस, म्हणजे ना तिने एका कुत्र्याचा फोटो पाठवलेला असतो। इकडे समायरा सुद्धा वैतागलेली असते या फोटोजने व्हिडिओजने, म्हणून तीही म्हणत असते की यार बस झालं ना, ब्रेक करा ना, आता किती मेसेजेस पाठवताय, मी आता ग्रुप लेफ्ट करते असंही आता तिचं म्हणणं असतं। मग तेव्हाच ना साक्षी तिला म्हणत असते की ग्रुप वगैरे कशाला ग लेफ्ट करते, आपण एकतर सगळीजण फॅमिलीतलेच ॲड आहोत ना, मग ग्रुप लेफ्ट कशाला करायचा असंही आता ती बोलून ना तिला समजावत असते। तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सुद्धा त्याच ग्रुपमध्ये ॲड असते आणि शरूसुद्धा आता एक एक मेसेजेस जे आहेत ना ती वाचत असते। मग शरूही म्हणत असते की बापरे, समायराने तर ग्रुपच लेफ्ट केला आहे, पण इकडे आता जी आजी असते ना त्या आजीने समायराला पुन्हा एकदा ॲड केलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता समायरा जी आहे ती आता शांतच राहते। तर दुसरीकडे आता मॅक हा कामावर आलेला असतो आणि मॅक कामावर जेव्हा येतो ना तेव्हा मात्र आता मॅक म्हणत असतो की आज आहे ना सरांना यायला खूप जास्त वेळ आहे, मग तोपर्यंत त्यांचा असा टाईमपास जो आहे तो सुरू असतो। जेव्हा आता त्यांचा हा टाईमपास सुरू असतो ना तेव्हाच ना हे आता कन्व्हर्सेशन जे आहे ते खरं तर आता सुरू असतं, ते म्हणजे बोलत असतात ती लोक काही ना काही फुटबॉलबद्दल, म्हणजे त्यांचं आता कन्व्हर्सेशन असं चाललेलं असतं की आपण फुटबॉलबद्दल बोलूया, कारण तसंही ना सरांना यायला उशीर आहे। मग ती लोक फुटबॉलबद्दल चर्चा करत असतात, त्यांचं काही ना काही बोलणं आता सुरू असतं आणि तेवढ्यातच ना इकडे आता शरूही आलेली असते। शरू म्हणत असते की आज काय गप्पा सुरू आहेत का, मीटिंग सुरू आहे। मग तेव्हाच जो मॅक आहे तो म्हणत असतो की नाही नाही, आज सर आहेत ना उशिरा येणार आहेत ना, त्यामुळे थोडासा टाईमपास करतोय आम्ही, फुटबॉलबद्दल बोलतोय, पण जाऊ दे ग तायडे, तुला काय कळत असणार त्या फुटबॉलबद्दल। मग आता इकडे जी शरू असते ना ती तर पूर्ण मॅच बहुतेक फॉलो करत असते, कारण तिला ना कोणी किती रन्स केलेत, काय केलेत हे सगळं माहिती असतं आणि कोणती टीम आघाडीवर आहे हे सुद्धा तिला माहिती असतं। आणि त्याबद्दल जेव्हा ती बोलते ना तेव्हा तिथे असणारे सगळे ऑफिसमधले जे मेंबर्स असतात ना ते चकित झालेले असतात, कारण कोणत्याही मुलीला फुटबॉलबद्दल इतकं नॉलेज कसं काय असू शकतं आणि कोणीतरी म्हणजे असं व्यवस्थित लक्ष देऊन बघतात। तेवढ्यातच जय तिथे येतो आणि जय आता म्हणत असतो की काय चाललंय तुमच्या लोकांचं। मग तेव्हाच ना आपापल्या कामाला जातात। तेजस्विनीसुद्धा जयसोबत ऑफिसमध्ये आलेली असते आणि मग काय जय जो आहे तो बसतो येऊन आणि मग तेव्हाच ना तिथे तेजस्विनीसुद्धा येते आणि तेजस्विनी म्हणत असते की काय करणार आहेस तू कामाचं, कसं नियोजन करतोयस। तेव्हाच ना त्याने शरूला केबिनमध्ये बोलवून घेतलेलं असतं, कारण त्याने ना शरूवर आधीच ना खूप मोठा विश्वास ठेवला होता आणि त्यामुळेच ना तेजस्विनीला राग येत होता। तेव्हाच शरू केबिनमध्ये येते आणि शरू जशी केबिनमध्ये येते तेव्हा ती जयला म्हणते की सर तुम्ही मला बोलवलं। तेव्हा जय तिला म्हणत असतो की काय झाले लॉन्चिंगचं। मग आता ती म्हणते की लॉन्चिंगची पूर्ण तयारी झाली आहे, सगळ्याच गोष्टीचं नियोजन केलं आहे, कसं काय करायचं ते आता बघूया असंही आता म्हटलेलं असतं। आणि तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात
आज ना जयने शरूवर विश्वास ठेवलेला असतो आणि शरूकडे मोठी जबाबदारी दिलेली असते. शरू तिकडनं गेल्यानंतर इकडे असणारी ही जी तेजस्विनी आहे ती जयला ओरडते आणि जयला ती डायरेक्टली म्हणते की तू या मुलीवर एवढा विश्वास कसा ठेवू शकतोस. त्यावर जय म्हणतो की तिचं काम ना एकदम परफेक्ट असतं आणि त्यामुळेच मी तिच्यावर विश्वास ठेवतोय आणि तुला म्हणून सांगतो की ती गौतमला सुद्धा चांगलंच ट्रेन करेल. पण तेव्हाच ना तेजस्विनी सांगत असते की आता आलेल्या मुलीवर ना लगेच तू विश्वास ठेवतोयस ना ती खूप मोठी चूक करतोयस. मला तुझं हे पटत नाही आहे असं देखील आता म्हटलेलं असतं. मग तेव्हाच ना या सगळ्या गोष्टी तेजस्विनी बोलते. जयला थोडंसं का होईना ती सावध करते आणि तिकडनं निघून जाते. तेच आता दुसरीकडे शरू पटकन कामाला लागलेली असते कारण आज ना त्यांचं मोठं लॉन्चिंग असतं आणि म्हणूनच मग ती फोन करते. मग तेव्हाच ना तिला कळतं की जे काही ब्रँड ॲम्बॅसेडर आहे त्यांनी अचानकपणे कॅन्सल केलेलं असतं आणि तेव्हाच ना इकडे मात्र शरूला खूप मोठा धक्का बसतो. शरू म्हणत असते की हे सगळं कसं काय झालं. मग ती मॅकला सांगते की मॅक प्रॉब्लेम झाला आहे, आता लॉन्चिंग कॅन्सल झालेलं आहे कारण त्या ब्रँड ॲम्बॅसेडरने अचानकपणे डील कॅन्सल केली आहे. मग हे ऐकल्यावर मॅकलाही धक्का बसतो. मॅक म्हणतो की आता काय करायचं. पटकनच ना इकडे गौतम आणि त्याचसोबत इकडे जय जेव्हा बोलत असतात तेवढ्यातच तिकडे आता जय शरू असते ती गेलेली असते आणि मग जय तिला म्हणत असतो की तुम्हाला मी 10 वेळा सांगितले की नॉक करून यायचा. पण शरू म्हणते की तेवढंच अर्जंट होतं म्हणून आले. तेव्हा शरू त्याला ती न्यूज देते की ब्रँड ॲम्बॅसेडरने डील कॅन्सल केलेली आहे आणि मग ॲम्बॅसेडरने डील कॅन्सल केली म्हटल्यावर पुढचं जे काही लॉन्चिंग वगैरे आहे तेही होणार नाही. ह्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात कारण ऑलरेडी टीम कामाला लागलेली असते. होल्डिंग बॅनर सगळं काही छापलेलं असतं आणि पेपरामध्ये न्यूजही फर्स्ट पेजवर छापून येणार असते. ऑनलाईनसुद्धा सगळं काही झालेलं असतं आणि त्यामुळे आता सगळ्याच काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता पूर्णपणे विस्कळीत झालेल्या असतात. काय करावं आणि काय नको ना काहीच कळत नसतं. तेच आता सगळेजण बाहेर जातात आणि तेव्हाच ना इकडे आता जो जय असतो त्याच्या परीने जेवढे प्रयत्न करता येतील एवढे प्रयत्न तो आता करत असतो आणि म्हणत असतो की लॉन्चिंग आपण बघूया कसं करायचं ते. पण आतापर्यंत तुम्ही काही कॅम्पेन वगैरे केलं असेल ना ते स्टॉप करा. पण इकडे आता ती मुलगी बोलत असते की नाही सर कॅम्पेन ऑलरेडी लाईव्ह झालेला आहे. मग तेव्हाच ना जय सगळ्यांना बोलतो की तुम्ही काळजी करू नका, तुमचं कोणतीही मेहनत ना मी फुकट झाडू देणार नाही, काही ना काही करेन. मग तेव्हाच ना इकडे आता आकाशला टेन्शन येतं. आकाशला टेन्शन आल्याबरोबर तो जयला या सगळ्याबद्दल बोलतो. तर जय त्याला सांगतो की हा बिझनेस आहे, बिझनेसमध्ये असा चढउतार येत असतो की टेन्शन घेऊ नको, आपण बघूया काहीतरी असं बोलून जय आता आकाशला समजावत असतो. आकाशसाठी हे सगळं नवीन असलं तरी जयसाठी हे सगळं जुनं असतं. पण त्याच वेळेला शरूला टेन्शन आलेलं असतं कारण ती जबाबदारी शरूकडे जयने दिलेली असते आणि ती जबाबदारी आता ती पेलू शकलेली नसते आणि त्यामुळे तिला वाईट वाटत असतं. ती आता जयला सॉरीसुद्धा म्हणते पण त्यावर जय ना तिच्यावर रागवत नाही, इट्स ओके असं बोलून निघून जातो. त्याचा तिला जास्त त्रास झालेला असतो. तेच आता इकडे सगळेजण ऑफिसमधले जे आहेत ते खाली गेलेले असतात. तर शरू रडत असते. तेव्हाच ना मॅक बोलत असतो की तायडे तू का रडतेस, नको तू स्वतःला त्रास करून घेऊस असंही तो बोलून तिला आता समजावत असतो. तेव्हाच ती बोलते की आज तर जय सर माझ्यावर ओरडले नाही आहेत ना त्याचाच मला त्रास होतोय. जय सर माझ्यावर ओरडले पाहिजे होते. मग तेव्हाच ना आपण यांना नवीन काहीतरी आयडिया करूया असं त्यांचं ठरत असतं. तेच आता मॅक आहे ना शरूला चहा वगैरे प्यायला देतो आणि आपण आयडिया नवीन करूया आणि काही झालं तरी लॉन्चिंगसाठी वेगळं काहीतरी करूया, डिफरंट करूया असं आता या सगळ्यांचं ठरतं. म्हणून मग आता शरूसुद्धा डोकं लावत असते की काय करता येईल याचा. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.